नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स आल्या आपल्याला की राजमा पेरणीसाठी योग्य वेळ कोणती आणि डिसेंबर नंतर आपण राजमा पेरणी ही कधीपर्यंत करू शकतो की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगले मिळेल आणि नंतर जर पेरणी केली तर त्याचे नुकसान काय होतात, काय सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न असतात की आपण राजमा पेरणी ही कधीपर्यंत केली पाहिजे आणि उशिरा जर पेरणी केली तर आपल्याला त्याचे नुकसान कशा पद्धतीने होतात. शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम जर आपण विचार केला तर राजमा हे पीक साधारणपणे आपण पावसाळी हंगाम जर सोडला आपण तर साधारणपणे 8 महिने आपण राजमा पिकाची पेरणी ही चांगल्या पद्धतीने करू शकतो. परंतु नंतर जर उशीर झाला तर कशा पद्धतीने त्याचे नुकसान होतात हे देखील शेतकऱ्यांना माहिती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात प्रथम जर आपण विचार केला तर राजमा पेरणी ही प्रामुख्याने रब्बी हंगामामध्ये केली जाते, कारण की रब्बी हंगामामध्ये राजमा पिकासाठी पोषक वातावरण असते, उत्पादन देखील चांगल्या पद्धतीने निघते आणि बाजारभाव देखील चांगल्या पद्धतीने हा लागतो. त्यामुळे बरेच शेतकरी राजमा हे पीक रब्बी हंगामामध्ये पेरलं जातं. यामध्ये आपण वरून ही व्हरायटी किंवा ब्राझील वाघ्या ही व्हरायटी, कोणतीही व्हरायटी आपण पेरली तरी चांगल्या पद्धतीने उत्पादन निघू शकते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना रब्बी हंगाम संपल्यानंतर उन्हाळी हंगामासाठी देखील पेरणी करायची असते. आता बरेच शेतकरी म्हणत होते की डिसेंबर नंतर आपण पेरणी ही कधी करू शकतो आणि केल्यानंतर आपल्याला त्याचे फायदे होतात का नुकसान होतात. तर शेतकरी मित्रांनो, डिसेंबर महिन्यापासून डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यापर्यंत आपण राजमा पेरणी करू शकतो. परंतु या 3 महिन्यामध्ये जर आपण राजमा पेरणी केली तर आपल्याला त्याची भरपूर प्रमाणामध्ये नुकसान हे दिसतात. तर कशा पद्धतीने नुकसान दिसतात हे देखील तुम्हाला सांगतो. सुरुवातीला जर आपण विचार केला नुकसानीचा तर वातावरण नंतरच्या काळामध्ये ऊन जास्त प्रमाणात असते, त्यामुळे फुलगळ आणि फळगळ ही जास्त प्रमाणात होते. रोगाचा देखील प्रादुर्भाव होतो आणि पाण्याची जर कमतरता भासली तर आपल्याला उत्पादनामध्ये देखील फरक हा जाणून येतो. त्यानंतर बाजारभावामध्ये देखील शेतकरी मित्रांनो, ज्या प्रमाणामध्ये रब्बी हंगामामध्ये राजमा पिकाला बाजारभाव असतात त्याच्या विरुद्ध जर विचार केला आपण तर अर्ध्यापेक्षा कमीने आपल्याला बाजारभाव हे उन्हाळी हंगामामध्ये राजमा पिकाला हे दिसून येतात. त्यानंतर आपण एकरी उत्पादनाचा जर आपण विचार केला तर एकरी उत्पादन देखील 50% आपल्याला घटलेलं हे दिसून येतं, कारण की यावेळेस काय होत असतं, वातावरण जास्त प्रमाणावर ऊन असतं आणि राजमा पिकाला उन्हाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात झाला तर फुलगळ आणि फळग हे जास्त प्रमाणात होत असते. खतांचा देखील वापर जरी कमी जास्त झाला तरी पण आपल्याला उत्पादन हे कमी निघू शकतं. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर राजमा पिकाची पेरणी ही डिसेंबर नंतर करायची असेल तर आपण कोणत्या हेतूने करता याच्यावर देखील अवलंबून असतात. बरेच शेतकरी काय करतात की आमचं देखील स्वतःचा जर विचार केला आपण तर साधारणपणे आम्ही देखील अर्धा एकर फेब्रुवारी महिन्यामध्ये या राजमा पिकाची लागवड करत असतो. परंतु उत्पादनाच्या बाबतीत न करता, विक्रीच्या बाबतीत न करता आपण कशामुळे याची लागवड करतो तर लागवड ही आपल्याला राजमा पिकाचं घरच्या घरी बियाणं पाहिजे असतं, याच्यामुळे आपण याची लागवड करतो. त्यामुळे तुम्ही देखील जर तुम्हाला राजमा पिकाचं बियाणं घरच्या घरी पाहिजे असेल तरच आपण याची पेरणी करू शकता. 50% जर उत्पादन सहजपणे आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये कमी झालं दिसतं रब्बी हंगामाच्या तुलनेमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, शक्यतो आपण राजमा पिकाची जर लागवड करत असाल तर लागवड ही साधारणपणे रब्बी हंगामामध्येच प्रामुख्याने केली पाहिजे. सोयाबीनचं जर पीक निघलं तर त्यानंतर करा. उत्पादन देखील भरपूर प्रमाणामध्ये निवडता येतं. तर अशा पद्धतीने आपण पेरणी ही करू शकतात. व्हिडिओचं सांगायचं तात्पर्य झालं तर आपण उन्हाळी हंगामामध्ये देखील याची लागवड करू शकता, परंतु बाजारभाव, उत्पादन आणि रोगांचं किंवा जे नुकसान आहे ते भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये दिसून येतं. त्यामुळे शक्यतो राजमा पिकाची लागवड करत असताना रब्बी हंगामामध्ये याची लागवड ही केली पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील.